आज आषाढी एकादशी आहे म्हणून वरीचा भात, शेंगदाण्याची कढी, सुकी भाजी करूया। आज आपण शेंगदाण्याची कढी करणार आहे उपासाची। त्यासाठी मी सगळं साहित्य घेतलं आहे। शेंगदाणे, खोबरं, जिरं आणि ओली मिरची याचा मी वाटप करणार आहे। आता शेंगदाणे, मिरची, कढीचं वाटप रेडी झालं आहे। फोडणी देते जिरा, मिरची टाकत आहे बघा कढीचं। पाणी, बघा जेवढं आपल्याला पाहिजे घट्ट तेवढं टाकायचं पाणी। घट्ट पाहिजे तर थोडं, अजून पातळ पाहिजे तर अजून पाणी टाकायचं। मीठ चवीनुसार। बघा कढी रेडी आहे। कढीला पण उकळा आला आहे बघा। आता आपण बटाट्याची भाजी करणार आहे। उपासाची बटाट्याची भाजी करण्यासाठी मी जिरा टाकत आहे, मिरची, खोबरं, चवीनुसार। साधी सिंपल भाजी असते उपासाची। मिरची, जिरं, खोबरं बस आणि मीठ। स्लोवरती 5 मिनिट ठेवत आहे। आणि बटाटे बॉईल झाले, फक्त जरा फोडणीसाठी जरा मीठ लागायसाठी। तर भाजी रेडी आहे बघा, रेडी भाजी आहे। अर्धा वाटी मी वरीचे तांदूळ घेतले आहेत भात बनवण्यासाठी। भाजत आहे जरासे, म्हणजे भात आहे ना जरा फडफडीत होतो जरा। जास्त नाही करायचं, थोडंसं गरम करायचं। आता बंद करत आहे गॅस। झालं बस, आता धुते। आता हे तांदूळ धुवून घ्यायचे। हे बघा दोनदा चांगले असे धुवून घ्यायचे व्यवस्थित, जरा साफ पाण्याने। परत एकदा धुते, दोनदा चांगले धुवायचे। वरच्या हाताला फोडणी देत आहे। जरा घी टाकायचं फोडणीला, म्हणजे जरा भात चांगला होतो। जरा जिरं, तांदूळ टाकत आहे। पाणी साईडला गरम करत ठेवलेलं आहे, दोन वाट्या। मीठ चवीनुसार। उकळी आल्यावरती स्लोवरती 10 मिनिटे ठेवायचं। हे बघा आता उकळा येत आहे। टाकला होता ना, आता उकळा लगेच त्याला 2 मिनिटात येईल, किंवा स्लोवर ठेवायचं। सगळं 2 ते 10 मिनिटं ठेवायचं स्लोवरती। भात रेडी झाला आहे बघा, सुका झालं आहे बघा।